सो सकाळी स्क्रीनशॉट जो शेअर केलेला होता दिस, ज्यांनी बघितला नसेल किंवा त्या गृहस्थांची परमिशन घेऊन मी तो पोस्ट केला की त्यांना बराच प्रॉब्लेम येत होता. आणखीन त्यांनी मला ऑलरेडी 2020 किंवा 21च्या स्टार्टिंगला, आय डोंट नो नक्की, 2020लाच बहुतेक, जेव्हा दिवाळीत मार्केट 12,000 क्रॉस करत होतं. सो त्या वेळेपासून निफ्टीला ते शॉर्ट करत होते. ठीक आहे, 8,500 पासून ते निफ्टीला शॉर्ट करत होते आणि निफ्टी 12,000 पोचलेला होता. सो यू कॅन इमॅजिन हाऊ मच लॉस दे आर लाईक फेसिंग ॲट दॅट टाईम. त्यांना मी सांगितलं तर म्हटलं तुमचं कॅपिटल काय. पहिले मी त्यांनी मला फोन केला की तुमचं यूट्यूबवर वगैरे मी व्हिडिओ बघतो, मला आवडतात वगैरे, क्लासेसची वगैरे इन्क्वायरी वगैरे केली. मी त्यांना सांगितलं इन जनरल की तुम्ही काय करता वगैरे. तर त्यांनी मला सगळा डिटेल त्यांनी मला सांगितले. तर त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही काय करताय, म्हणजे साधारण निफ्टी फ्युचर ऑप्शन्स करताय तर तुम्ही शिकलायत का, पहिली गोष्ट ते. तर ते म्हणाले की नाही, मी कुठून तरी यूट्यूब वगैरे बघतोय, त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यावर मी काम करतो याचं. म्हटलं तुमचं कॅपिटल किती आहे. तर त्यांनी सांगितलं माझं कॅपिटल अराऊंड 15 लाखापर्यंत आहे, पण त्याच्यातले ऑलमोस्ट 6 to 7 लॅक्स माझे निफ्टी शॉर्ट्समध्ये आहेत आणि निफ्टी शॉर्टचा ट्रेड अजून ओपन आहे. मी म्हणालो की कसं करताय, पण तुमचं झिरोदा तर कापेल किंवा कुठलाही ब्रोकर तुमचा कट केला हवा होता आत्ता या वेळेपर्यंत. तर ते म्हणाले नाही, मी कॅरी फॉरवर्ड करतोय. तर म्हणाल, मी त्यांना विचारलं तुम्ही हेजिंग करताय का त्याच्या अगेन्स्ट काही. तर ते म्हणाले मला हेजिंगची काहीच कल्पना नाही आहे, आय वॉज जस्ट शॉर्टिंग आणि मला असं वाटते निफ्टी इथून खाली येईल. तर मी त्यांना तो दिवाळीच्या आसपास किंवा निफ्टीने जो न्यू हाय बनवलेला, त्यावेळी आपण जो प्रोजेक्शन काढलेलं अबाउट 16 to 17,000चं जे प्रोजेक्शन सांगितलेलं, त्यांना मी ते दाखवलं की मला असं वाटतं की निफ्टी आता इथून डबलच्या आसपास जाईल. तुमची एवढी पॉसिबल आहे का तुम्हाला एवढं होल्ड करणे, का करायचं. माझ्यामध्ये तुम्ही तुमच्या पोझिशन कट करा आणि आपण बघू, वर्कआउट करू काहीतरी कॅशवर त्याच्यानंतर. तर ते म्हणाले की ठीक आहे, ओके फाईन. त्याच्यानंतर काही फोन नाही, काही नाही. आणि सडनली आज सकाळी मला त्यांचा मेसेज आला, फोन आला की आठवते का मी तुम्हाला फोन वगैरे केलेला. म्हटलं ठीक आहे. आणि मग त्याच्यासाठी थोडंसं व्हॉट्सअपवर चर्चा झाल्यावर त्यांनी हा मला मेसेज टाकला. मी त्यांना म्हटलं की ओके, की ही इज इन टू डॅम शॉक. की त्यांनी काय केलं बेसिकली की निफ्टी 16,000च्या आसपास ज्यावेळी आला इथून, 16,000च्या 15,900 किंवा 16,000, हे जे इथे तो तिथे काय म्हणतात, तिथे खूप चॉपीनेस आलेला की मार्केट खाली जायच्या बेतात आहे की वरती जायच्या. ही जी फेज होती ही अगेन स्टार्टेड शॉर्टिंग ॲट दिस लेवल अगेन. ओके, ऑलरेडी एवढा त्यांचा लॉस फेस झालेला होता आणि स्टील अगेन ही स्टार्टेड शॉर्टिंग विथ हिज रिमेनिंग कॅपिटल. आणि परत त्यांचे 3 महिन्यात अराउंड 5च्या आसपास परत त्यांना लॉस झाला. त्यांनी इथे कुठेतरी ती पोझिशन कापली आहे. तर मी त्यांना तेच एक विचारलं की तुम्ही काय म्हणजे का प्रॉब्लेम काय, तुम्हाला आधी मला कॉन्टॅक्ट का नाही केलं किंवा इतका वेळ कसली वाट बघताय. तर त्यांनी मला सांगितलं त्यांनी यूट्यूबवर कुठली तरी पेड सर्व्हिस घेतलेली होती, कुठल्या तरी आत्ता वेल नोन माणूस आहे तो, रोज सकाळ संध्याकाळ येतो आणि ऑप्शन सेलिंग करायला शिकवतो तो. ठीक आहे, इज अ रिअली वेल नोन मॅन आणि खूप त्याचे फॉलोअर्स पण आहेत. तर त्यांनी जे आधी फ्युचरमध्ये ट्रेड केलेले होते त्यांना असं वाटलं की फ्युचर वन हँडेडली केलं किंवा आपण मागच्या वेळी हेज नव्हते केले, यावेळी आपण ट्राय करूया की आपण हेजिंग करूया, आता ऑप्शन सेलिंग करण्यात आपण हेजिंग करूया. आता आय डोंट नो त्यांनी नक्की काय केलं, त्यांनी नक्की कोणाचा कोर्स घेतलेला आणि त्यांनी नक्की काय केलं आहे, सिरियसली त्यांनाही माहीत नाही आहे. बट डेवर की त्यांच्या काही पोझिशन्स नंतर नेकेड झाल्या. फायर फायटिंग जे ते म्हणतात ऑप्शन सेलर्स, ते करता करता काही पोझिशन्स त्यांच्या खूप अगेन्स्ट जायला लागल्या आणि त्यांना बराच मार्केटमध्ये लॉस झाला. ठीक आहे, तर ओव्हरऑल मला ॲक्च्युली मी 2 आठवडे बिझी होतो, क्लासेस पण सुरू होते आणि माझं ऑफिस टायमिंग पण मॅच होत नव्हतं, तर मला ऑनलाईन यायला वेळ नव्हता झाला. तर म्हटलं आज या निमित्ताने आपण बोलूया जरा काही गोष्टी अपार्ट फ्रॉम निफ्टी, बँक निफ्टीच्या लेवल्स किंवा स्टॉक स्पेसिफिक याबद्दल नाही आहे आजचं काही. ओके, सो याबद्दल आजचं काही बोलणं होणार नाही. इन जनरल सायकोलॉजीबद्दल थोडं बोलणार आहोत की काय
काय नक्की, म्हणजे बरीच लोक मी आसपास बघतोय की त्यांचा जॉब सुरू आहे आणि ते खूप मार्केटमध्ये पण ॲक्टिव्ह आहेत आणि ते करताना त्यांचा कुठेही इंटेंट दिसत नाही आहे किंवा कुठे त्यांना पाथ मिळत नाही किंवा ते खूप नुसती चर्चा करतात म्हणा किंवा अतिशय एक्सपोज्ड आहेत मार्केटला. तेवढं नसलं पाहिजे आपल्याला. खरं तर ओव्हर एक्सपोजर झालेलं आहे लोकांचं अबाउट मार्केट. सो ते त्यांनी कुठेतरी कमी केलं पाहिजे किंवा कुठेतरी शिकायला हवं. त्या गोष्टी कुठेतरी त्यांनी शिकायला हव्यात आता. ठीक आहे. सो तुमचा जर चॅट बॉक्स ओपन असेल तर तुम्ही इथे एक टाईप करू शकता कमेंट या प्रश्नावर. तुमचं काय वाटतं, तुम्हाला काय वाटतंय, व्हॉट डू यू थिंक स्टॉक मार्केट इज. इथे बरेचसे लोक ॲक्टिव्ह आहेत, बरेचसे माझे स्टुडंट पण आहेत आणि बरेचसे नवीन लोक पण आहेत. सगळ्यांनाच एक प्रश्न आहे की तुम्ही हा विचार केला आहे का की स्टॉक मार्केटबद्दल मला काय वाटतं. एनीबडी तेवढ्या वेळापुरतं अनम्यूट करू शकता. जसा नॉर्मल बिझनेसला सुद्धा अभ्यास करावा लागतो. हम्म. मी आता पेंट लाईन मध्ये, तर आम्हाला अभ्यास करावा लागतो. येस. टेक्निकल म्हणा, किंवा आज पेंट इंडस्ट्री कुठे चालली आहे, राईट. आपल्याला काय करावं लागणार आहे. तसं स्टॉक मार्केटचा सुद्धा हा बिझनेस, आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला टेक्निकली आणि फंडामेंटली तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. करेक्ट. सो बेसिकली आणि यू आर एक्सेप्टिंग दॅट इट इज अ बिझनेस, राईट. इट इज अ बिझनेस. प्युअरली बिझनेस. इट्स अ रिअली गुड आन्सर ॲक्च्युली, की स्टॉक मार्केट इज अ बिझनेस. ठीक आहे. एनीवन एल्स. तर बिझनेस आपण म्हटला तर फार कमी लोकांचा हा दृष्टिकोन असतो. बऱ्याच लोकांना स्टॉक मार्केट असं दिसतंय हल्ली, राईट. फक्त हलवायचं आहे आपल्याला झाड दोन पैशाचं की पैसे पडणार आहेत. प्रॉब्लेम तो होतोय की ॲक्च्युली माइंडसेटवर कोण काम करत नाही आहे. ठीक आहे. बिझनेस आपण म्हणतो तो बिझनेसला एक रिअलिस्टिक गोल असतो बिझनेसचा, बरोबर. की बिझनेसमध्ये बिझनेस उभा करणं ही पहिली तर छोटी गोष्ट नाही आहे. पहिली गोष्ट बिझनेस करणं, हा डिसिजन घेणं हीच खूप मोठी गोष्ट आहे इटसेल्फ. त्याला कॅपिटल लागतं, त्याला लेबर लागतं, त्याला एक पहिले तर विजन लागतं, बरोबर. विदाऊट विजन कुठलाच बिझनेस उभा नाही होत. आणि स्टॉक मार्केट हा एक अनेक बिझनेसचा मिळून एक इटसेल्फ इज अ बिझनेस, करेक्ट. बिकॉज आपण प्रत्येक कंपनीचे जे शेअर्स घेतोय, आपण प्रत्येक बिझनेसमध्ये आपण पार्ट ओनरशिप कुठेतरी करतोय. ठीक आहे. तर तो बिझनेस समजून घेणं वगैरे हाता आता विषय नाहीच उरलाय. ठीक आहे. तेवढा वेळ पण नाही आहे लोकांकडे. आणि लोक काय करतायत पण बेसिकली, नो वन इज अबाउट फोकसिंग अबाउट की आपण एखादे स्टॉक घेतोय विकतोय. इतक्या फास्ट होत आहेत ना गोष्टी की कुठे कोणाला काही विचार करायलाच वेळ नाही. ठीक आहे. तर सध्या मार्केटचं पिक्चर असं झालेलं आहे बेसिकली. ठीक आहे. सो बॅक टू बिझनेस, की बिझनेस आपण म्हणतोय तर बिझनेससाठी किती गोष्टी येतात, करेक्ट. की लेबर म्हटलं तर तुम्हाला मेन म्हणजे कॅपिटल आधी हवं. विदाऊट कॅपिटल तुम्ही कुठलाच बिझनेस करू शकत नाही. लोकांना असं वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये विदाऊट कॅपिटल पैसे उभे राहतात, करता येतात. देन इट्स काय म्हणतात ते, कॅसिनो झालाय, मग तो जुगार झाला किंवा सट्टा झालाय तो, राईट. इट इज नॉट अ बिझनेस एनीमोर इफ यू आर डुईंग सच प्रॅक्टिसेस like this gentleman does in past. Okay. He wiped out entire 75 to 80% of his capital in less than a 1 year. आता तो आय टीमध्ये आहे आणि त्याला भरपूर पगार आहे, ती गोष्ट वेगळी. बट त्याला पण तो हिट कुठेतरी जाणवते आता त्या गोष्टींची, की अरे असं झालंय माझ्याबरोबर आता. आणि झाल्यावर कळतंय ते कुठेतरी. आणि हे ऑलरेडी डिस्कशन झालेलं होतं मागच्या वर्षी, परत फिरून गोष्टी तिथेच आल्यात. त्यावेळी पण मी त्याला तेच सांगितलेलं, आजही 1-1.5 तास मी त्याला तेच सांगितलं. आय डोंट नो, पुढे जाऊन मला 6 महिन्यांनी परत तो फोन येईल आणि अजून काहीतरी वेगळं काहीतरी त्याच्यानंतर मला कळेल त्या गोष्टींबद्दल, राईट. तर पहिली गोष्ट म्हणजे आधी एकदम रिअलिझमवर आज यायचे. आज कुठेही उगाच आशा आणि जे काही इतर बाहेर जे काही ग्लुमी पिक्चर झालंय ना, ते थोडंसं आपण क्लिअर आउट करूया बोलून, की लेट्स फॅक्ट्स जे काय असतील त्यात डिस्कस करायचं. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडिया ॲडिक्शन म्हणा किंवा तुमचे आयडॉल्स म्हणा, सो कॉल्ड लिहायचं राहिलं, सो कॉल्ड. ठीक आहे. फॅन फॉलोईंग, राईट. की आम्ही ह्याला फॉलो करतो, आम्ही त्याला फॉलो करतोय. ट्विटरवर सतत
लोकांचा भडीमार सुरू असतो, बरोबर. 1 CR कॅपिटलवर आज 15 लाख बुक केले, उद्या 20 लाख बुक केले, परवा 30 लाख घेतले. अरे काय सुरू काय म्हणजे काय, तेच परत बॅक टू अ पिक्चर ऑफ दॅट ट्री. झाड आहे काय ते हलवलं आणि पैसे पडतात. इट इज नॉट लाईक दॅट. करेक्ट. हे खरं पिक्चर तुमच्या समोर आणूच देत नाहीत की काय करतायत पहिली गोष्ट म्हणजे, किंवा काय करायला हवं, किंवा कोणी रिअलिस्टिक काही बोलत नाही. एव्हरीवन फ्लॉन्टिंग देअर PNLs, राईट. यूट्यूबवर लाईव्ह सेशन किती जण दाखवतात माहीत नाही आहे, पण त्यांचं कॅपिटल किती ते कधीच रिव्हील करत नाही आहेत. नो वन टॉक्स अबाउट रिस्क ऑफ दिस मार्केट, बरोबर. रिस्कबद्दल कोणीच हार्डली काही लोक बोलत आहेत. 85% to 90% people are losing money by just blindly following these peoples. टेलिग्रामवर रॉकेट उडत असतात, रॉकेट. जो दिसेल तो ग्रुप तुम्ही जे जॉईन करताय, 25 ते 70 असे काही कुठल्याही रेंजमध्ये कॉल्स देतात, आणि त्यातले 2-3 जरी चालले तरी रॉकेट्स उडवायचे त्याच्यावर, बरोबर. त्याच्या मागचा स्टडी काही नसतो, चार्ट प्रिपरेशन, चार्ट काय बघायचा असतो काही नसतं त्याच्यामागे. परत तो ग्रुप असा असतो की तो म्यूट असतो, यू कांट रिप्लाय ऑर यू कांट कमेंट एनिथिंग, बरोबर. तिथूनच जे काही येईल रॉकेट्स बघायचे आहेत आपल्याला फक्त. आणि का बघायची बेसिकली, ठीक आहे. सेकंड थिंग, नेक्स्ट स्लाइडवर आपण जाऊया. या गोष्टी बऱ्याच होत्या, ठीक आहे. अशी PNLs तुम्हाला बघायला मिळतात. हे फोटोशॉपचं काम 2 ते 4 मिनिटात इथे अजून मी इथे प्लस एक पुढे घेईन, आणि हा इथे मी अजून 11 पण लावायला मला वेळ नाही लागणार जास्त. आय एम अ ग्राफिक डिझायनर बाय प्रोफेशन, सो आय नो व्हेरी वेल. आय कॅन रीक द लाईव्ह ट्रेड ऑल्सो, ठीक आहे. पण सगळ्या कॉल्स इथे जे मागे घेत आहेत किंवा जे स्टुडंट आहेत त्यांनाही माहिती आहे आपण कुठल्या रिअलिस्टिक बेसवर काम करतोय. त्याला वेळ नाही लागत असे PNLs बनवायला, करेक्ट. हे काय खाली काहीच नाही आहे, एवढंच क्रॉप करून टाकायचं. व्हॉट इज दिस. हे काय 30 लाख गुंतवलेत, 61 लाख त्याच्यावर त्याला प्रॉफिट आहे, आणि एकच ट्रेड काहीतरी घेतलेलं आहे त्याने कुठला तरी 690 क्वांटिटी. आय डोंट नो व्हॉट इट इज. 90% व्हिडिओज हे असे भयंकर PNLs किंवा तुम्हाला दिसत राहतात कुठे कुठे, ठीक आहे. आणि ह्याचा तुमच्यावर काय म्हणतात सिस्टमॅटिकली भडीमार केला जातोय दिवसेंदिवस. जसजसं तुम्ही एक दिवस जातोय तुम्ही हेच सगळं आजूबाजूला बघताय. त्यातून काय होतं, इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो आपल्याला की अरे यार कुठे कसं कमवतात हे आपल्याला का नाही कळत आहे. आपण कुठला तरी कोर्स केला पाहिजे, आपण कुठेतरी पेड मेंबरशिप घेतली पाहिजे, आपण कोणाला तरी फॉलो केलं पाहिजे, ठीक आहे. ह्याला फॉलो केलं, त्याला फॉलो केलं, त्याला फॉलो केलं. प्रत्येकजण आपापली स्टाईलबाबत जपून आहे. जर मी खरंच अज्युम केलं की खूप चांगला एखादा माणूस असेल, तो त्याच्या स्ट्रॅटेजीने काम करतोय, इट्स ओके देन. बट ते त्याचं व्हिज्युअलायझेशन आहे ना अबाउट मार्केट. तुम्ही काय शिकताय, ब्लाइंडली फॉलो करणं किंवा कुठल्या तरी, ठीक आहे कोर्स केला तर काहीतरी नॉलेज तरी मिळेल तुम्हाला. बट काही लोक रेडीमेड स्ट्रॅटेजीज विकत घेतात, पॅकेजेस विकत घेतात, बरोबर. जसा ऑप्शन सेलर जो रेडीमेड काहीतरी तुम्हाला विकतोय, इट्स स्ट्रॅटेजी. त्याच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट करावं लागतात. आधी मुळात FNO आधी करायची तुमची कॅपेबिलिटी आहे का, पहिली गोष्ट म्हणजे ते तर नाहीच, त्याचा विचारच नाही आहे, ठीक आहे. करेक्ट. सेकंड थिंग, कुठलाही अदर बिझनेस घ्या. आता जसं प्रसाद पुरंदरे यांनी सांगितलं की त्यांचा पेंटिंगचा बिझनेस आहे. डज ही शो एव्हरी डे प्रॉफिट टू इन हिज सर्कल ऑर इन हिज फॅमिली ऑर इन हिज फ्रेंड्स. आज माझा एवढा स्टॉक माझा सेल झाला असं ते रोज टाकतात का. एखादा डॉक्टर रात्री दवाखाना बंद करताना आपली प्रॅक्टिस व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवतो का, आज मला किती गल्ला झाला आहे. एखादा केमिस्ट, एखादा वाणी, बरोबर, कुठलाही दुकानदार, बरोबर, असं करतात का. तुम्ही तुमच्या सॅलरी स्लिप किती जपून ठेवता. देन व्हॉट इज दिस. ह्याचा कधी विचार केला आहे का, वाय दिस पीपल शोज दिस काइंड ऑफ PNLs, वाय. आणि बरं ते कोण एखादं दाखवत नसेल तर त्याला मुद्दामून फॅन्स त्याचे सांगतात पण आम्हाला दाखवा म्हणून. अरे पण का दाखवा. वाय डोंट यू आस्क हाऊ यू व्हिज्युअलाइज दिस ट्रेड, हाऊ यू टेक दिस ट्रेड, वाय यू नीड अ प्रॉफिट अँड लॉस ऑफ एनीबडीज. तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट का असला पाहिजे.
जर आपण बिझनेस ट्रीट करतोय तर तो बिझनेसचा एवढे डिटेलमध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कशाला हवंय? हा, आता कोणतरी म्हणेल की तो ट्रेडर प्रॉफिटेबल आहे की नाही, मग आम्ही त्याच्याकडून कसं शिकणार वगैरे. मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एक तर विश्वास तरी दाखवावा लागेल. असं नाही होत ना की तुम्ही MBA ला ॲडमिशन घेतली त्यावेळी तुम्ही सर जे शिकवत होते तर त्या सरांची सॅलरी स्लिप तर मागितलीच नाही ना तुम्ही, जेव्हा आम्हाला जे शिकवणार त्याच्यात अगेन्स्ट आम्हाला नोकरी मिळणार आहे. यू ट्रस्ट देम, ठीक आहे. आणि तो काही कोर्सचा जो काही असेल तेवढा ट्रस्ट दाखवणं ठीक आहे, पण इथे काय प्रॉब्लेम होतोय, यू आर फॉलोईंग ब्लाइंडली टू दिस पीपल. काय म्हणतात ते, अपार्ट फ्रॉम द कोर्सेस. ठीक आहे, कोर्स केला त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. कोर्सच्या बाहेर जाऊन तुम्ही त्याच्यावर डिस्कशन करताय. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप दुनियाभरचे जॉईन केलेत, तुम्ही टेलिग्राम्स ग्रुप जॉईन केलेत, तुम्ही तुमचा कामधंदा कुठेतरी खूप अफेक्ट करताय आणि तुम्ही ट्रेडिंगलाच तुमचं जग समजायला लागतं. मोस्ट ऑफ द पीपल आय एम सीइंग, त्यांना दिवस रात्र मला मेसेज करत असतात खूप. मी त्यांना सांगतो, बाबा हॅव लाईफ, शुक्रवार संपला, आता 2 दिवस मजा करा. किंवा रात्री अपरात्री SGX निफ्टी काय करतोय, फॉरेन मार्केट काय करतंय, वाय? आणि तुमच्या पोझिशन्सला जर फरक पडतोय देन यू आर इन डीप ट्रबल. तुमची क्वांटिटी म्हणजे काहीतरी गणले, तुमची पोझिशन सायझिंग, तुम्ही तुमच्या आवाक्याच्या बाहेर ट्रेड करताय याचा अर्थ, तर तुम्हाला झोप लागत नाही नीट, राईट? हे हे खूप कठीण आहे, ह्याच्यातून बाहेर पडायला लागेल तुम्हाला, कारण की हे जग नाही आहे बेसिकली, राईट? नाव धिस काइंड ऑफ, हे तर PNL झालं. आता ह्याच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? गॅरंटेड रिझल्ट, बरोबर, 500% रिटर्न्स इन बँक निफ्टी ऑप्शन बाईंग. अजून पण आहेत माझ्याकडे असे, तर सगळेच भरलेले आहेत. 300% रिटर्न्स, 400% रिटर्न्स. आता हे तर म्हणजे नाही, हद्दच पार केली आहे. वीकली बेसिसवर 400% रिटर्न म्हणजे ह्याच, या माणसाला कळते तरी का काय बोलतोय? मोर दॅन 400% ROI ऑन वीकली बेसिस, म्हणजे कुठून येतात ही माणसं? नाव आय जस्ट ओपन हिअर अ कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर. ठीक आहे, मी माझ्याकडे विचार करतोय की माझ्याकडे 1 लाख कॅपिटल आहे. ठीक आहे, जे कुठल्याही ॲव्हरेज माणसाकडे कॅपिटल असेल. ठीक आहे, हा म्हणतोय मला 400% रिटर्न, मी ते इयरली पकडतोय, मी ते वीकली पण पकडत नाही आहे, मी ते इयरली 400% रिटर्न पकडतोय. ठीक आहे, परत मी इथे काय विचार करतोय, मी 20 वर्षाकरता ह्याची स्ट्रॅटेजी घेतली. ठीक आहे, 20 वर्षाकरता. ओके, कंपाऊंड इंटरवल 1 वर्षाचा. ठीक आहे, इयरली. बरं, आता मी सगळेच गुंतवणार नाही आहे. ॲज आय एम अ ट्रेडर मी विचार करतोय फुल टाईम ट्रेडिंग करायचा. ठीक आहे, काय ते फायनान्शियल फ्रीडम वगैरे ज्यात गप्पा असतात ट्रेडिंगच्या बाबतीतल्या, ते मी विचार करतोय. आय एम अप्लाईंग, आता मी नोकरी धंदा सोडतो, 400% इयरली, दॅट्स इट. आता मी विड्रॉ तर करणार ह्याच्यातले, बरोबर. मी काय करेन, मी 200% विड्रॉ करेन ह्याच्यातले इयरली. चल, ओके, आणि एंड करतो. आता कॅल्क्युलेट करूया आपण. हा नंबर तरी वाचता येतोय का? किती जमतील? राईट, हा नंबर मलाही वाचता येत नाहीये. मी बराच प्रयत्न केला किती होतील आणि मग शेवटी सोडून दिला मी. मी 10 लाख करतो ना इन्व्हेस्ट, प्लीज. हा, आता इथे 10 लाखाचा आकडा टाकल्यावर काय होईल? मग धीरूभाई अंबानी का नाही करत 400%, राईट? किंवा एनी अदर, प्रसादजी का नाही करत आहेत? पेंटचा त्यांचा कशाला ते बिझनेस करतात? लुक एट दिस अमाऊंट, सो नाईस. कुठून येतात ही लोक? मी 1,000 रुपये लावले तरी 300%. होऊन जाईल माझं काम. हा, मग सिरियसली. आता हा म्हणतोय मला 5 लाख 920 AM स्ट्रॅटेजी. या गृहस्थांना 5 लाख रुपये मिळणार आहेत महिन्याचे, राईट? आता इथे मी जर कंपाऊंडमध्येच गेलो, ठीक आहे, इथे 1 लाख बॅलन्स आहे. ठीक आहे, इयरली रिटर्न 400 वगैरे, तर ह्याचा हा दुसरा आहे ना, ह्याचे कमी घेऊया आपण, 100% रिटर्न ह्याचे घेऊया. ठीक आहे, हा कमी आहे, बिचारा चांगला आहे, बरोबर. आता डिपॉझिट मी किती करणार आहे? ते मला 5 लाख रुपये मिळणार आहेत, बरोबर आहे. आता मी विड्रॉवलच्या ऐवजी डिपॉझिट करणार. मी इयरली 5 लाख, मी तर इयरली 5 लाख सांगतो. बघा, ही अमाऊंट पण कसली होती बघा. तरी नशीब, त्याच्यापेक्षा तरी खूप चांगली परिस्थिती आहे, कारण की 100% रिटर्न आणि प्लस डिपॉझिट पण मी 5 लाख इयरली करतोय.
मंथली त्याने सांगितलं तर मंथली करून आपण बघूया चला. अगेन हे कोण आहेत म्हणजे, आणि हे लोक ऍक्च्युली खूप हॅमर करतात तुमच्यावर. आता ह्याचे व्ह्यूज बघा, 7,50,000 व्ह्यूज आहे त्याच्या व्हिडिओला या. आता ह्याच्यापेक्षा भयंकर हा माणूस आहे, जर्नी ऑफ 9,000 रुपीज टू 9 crore, राईट. 100% ॲक्युरसी. ब्रह्मास्त्र, याच्याकडे ब्रह्मास्त्र आहे, ह्याला पण 75,000 व्ह्यू आहे. हे काय युट्यूब कडनंच कमवत असतील. हा, आता ह्याचा अर्थ तर काहीच कळत नाही. मंदी के दौर में ट्रेडिंग से बडा बॅकअप कुछ नाही, बरोबर. ह्यालाच कळत नाही काय लिहिलंय. 100% ॲक्युरसी. ते वॉरन बफे पण चायला असं म्हणायची हिंमत नाही करणार, समय रहते स्वाधीन बनो वगैरे, म्हणजे राईट. हा त्याच्यावर अजून 84,000 व्ह्यू आहेत. आता ह्यांच्यावर अजून मी टेलिग्रामचे स्क्रीनशॉट माझ्याकडे होते, मी ते टाकले नाही कारण की प्रेझेंटेशन उगाचच कोणावर मला काही पॉईंट करायची गरज नाही आहे. बट द वे पीपल आर सीइंग दिस मार्केट नाउ डेज, दॅट इज रिअली म्हणजे खूप वाईट वाटतं ते बघून, की हॉरिफाईंग आहे खूप. ते त्यांना कळत नाही आहे की फुल टाईम ट्रेडिंग काय असतं, किंवा आपण काम, आपलं प्रोफेशन काय असलं पाहिजे, किंवा आपलं गोल काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे की फिनान्शियल गोल तुमचं काहीतरी आहे का, तुम्ही किती एक्सपेक्ट करतायत मार्केटमधून, किंवा मार्केट काय ते आधी समजून घेतलं आहे का, हे काय सुरू आहे सगळं. अँड पीपल आर ब्लाइंडली डुईंग दिस. बिंदास फ्युचरचे लॉट शॉर्ट करतायत, ऑप्शन्सचे सेलिंग करायचं म्हणतायत, बिंदास चाललंय सगळं. कुठेही मनी मॅनेजमेंट काही कुठेतरी कुठल्या तरी चांगल्या माणसाकडून शिकू वगैरे तो प्रकारच नाही आहे. रॅन्डमली सुरू आहे सगळं. हे प्रश्न आधी स्वतःला विचारायला हवेत, राईट. वाय यू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट. पहिली गोष्ट म्हणजे स्टॉक ऍक्च्युली मार्केट काय. प्रसन्न, हां, तू जे म्हणालास ना शेवटचं सेंटेन्स, की कोणाकडनं तरी शिकत नाहीत वगैरे, शिकून सुद्धा माणसं अशीच वागतात रे. एक्झॅक्टली. ह्युमन इमोशन्स हा. आहेत ना, जोपर्यंत कॅपिटल त्यांनी घालवत नाहीत ते. तरी मी म्हणतो की आत्ताची जनरेशन खूप साऊंड आहे ॲक्च्युली. की बरेच लोक मला असे पण भेटलेत, किंवा आपल्याकडेच आपल्या ग्रुपमध्ये पण मी बघतोय की बरेच लोक खूप चांगला काम करतात ॲक्च्युली. जसं 2011-12च्या दरम्यान जे घुसलेले ना मार्केटमध्ये, किंवा मोर स्पेसिफिकली आमच्यासारखी लोक त्यावेळी, की तेव्हा खूप कमी होतं, आणखीन काहीच कळत नव्हतं. सो त्यावेळी तर अजून हॉरिफाईंग सिच्युएशन होती या सगळ्या गोष्टींमध्ये. आता बऱ्यापैकी म्हणजे सेबीने पण बराच कंट्रोल आणलाय म्हणा, मार्जिनवर म्हणा. तेव्हा असे कधी कधी नाव पण नाही ऐकलेले ब्रोकर 100x पण मार्जिन द्यायचं तुम्हाला. सो ॲक्च्युली तुम्ही 500 रुपयात निफ्टीचा लॉट ट्रेड करू शकता. तेव्हा निफ्टी मिनी यायचं 500 रुपयात, आणि इमॅजिन. सो पहिली गोष्ट अशा लोकांनी किंवा नवीन लोकांनी येणाऱ्या समजून घेतली पाहिजे की आपण इन्व्हेस्ट स्टॉक मार्केटमध्ये का करतोय. हा सट्टा नाही आहे बेसिकली. इट इज नॉट अ बेट ऑर कॅसिनो. ठीक आहे. इथे आपण आपल्या सेविंगचा काही पार्ट फ्युचरसाठी 20 वर्षांनी 30 वर्षांनी आपलं काही फायनान्शियल गोल आहे, जसं बँकेत सेव्ह करतोय तसंच आपण इथे सेविंग असलं पाहिजे. ठीक आहे. सेकंड थिंग, व्हॉट काइंड ऑफ रिटर्न्स डू यू एक्सपेक्ट. हा प्रश्न बऱ्याच लोकांना कळतच नाही. नक्की किती रिटर्न्स आहेत म्हणजे काय, बरोबर. हे जे वीकली 400% वाल्यांना तर हा प्रश्न अजिबातच नाही कळणार, बरोबर. ते कसे काढायचे. तुमचा आधी मुळात फायनान्शियल गोल काय असलं पाहिजे. ठीक आहे, ते एकदा गोल सेट झालं की मला स्टॉक मार्केटमध्ये माझं इन्कम एवढं एवढं आहे, मला एवढं एवढं यातून इन्कम काढायचं आहे. आता ते किती कोणाकोणाचे रिटर्न्स आहेत ते खालच्या स्लाईडला मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. फायनान्शियल तुमचं गोल जसं म्हटलं, जसं काय आहे, तुम्हाला घर घ्यायचं आहे, ठीक आहे, तुम्हाला रिटायर लवकर व्हायचं आहे, ओके, तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं आहे, तुम्हाला कार घ्यायची आहे, वॉट एव्हर विल बी युअर फायनान्शियल गोल, ते तुमचं मुळात आहे का, पहिली गोष्ट म्हणजे. ठीक आहे. ठीक आहे. व्हॉट इज युअर प्लॅन. ठीक आहे, तुम्ही गोल सेट केलं, हे सगळं केलं, स्टॉक इन्व्हेस्टमध्ये स्टॉक मार्केटला फॉलो करायचं सगळं ठरवलं, प्लॅन काय तुमचा. टू फॉलोइंग रॅन्डम ट्विटर गाईज. ठीक आहे, यूट्यूबवर काहीतरी स्ट्रॅटेजी, किंवा मग इन्व्हेस्टोपीडियावर जाऊन काहीतरी रॅन्डम MACD वर गेला की घ्या, खाली गेला की सेल करा, अशा टाईपचे प्लॅन आहेत तुमचे, आणि ते वर्क होत आहेत आत्तापर्यंत.
टेक्निकल इंडिकेटर्स चुकीच्या पद्धतीने ॲक्च्युली अवेलेबल आहे, जे तुम्हाला माहिती आहे त्याच्या पूर्ण चुकीच्या पद्धतीने अवेलेबल आहे. राईट. आर यू एज्युकेटेड? तोच मुद्दा परत. राईट. तुम्ही मुळात एखादी गोष्ट करायला जाता ती तुम्ही शिकलायत का? पहिली गोष्ट म्हणजे शिकलायत इन अ करेक्ट वे तुम्ही शिकलायत का? ठीक आहे. जसं मंदारने सांगितलं, नाव आय नो हिम, की तो काय प्रकारे ट्रेड करतोय. आता त्याला राईट अप्रोच त्याचा मिळालाय, तो काम करतोय त्याचं. बऱ्याच लोकांना कळत पण नाही ते काय करतात, रॅन्डमली फॉलो करतात बऱ्याचशा गोष्टी. RSI 60च्या वर बाय करायचा. अरे पण तो RSI बनतो कसा? पहिली गोष्ट म्हणजे MACD मध्ये एलिमेंट्स काय आहेत, ते का ॲव्हरेज तसा ठेवलाय त्याचा? बरोबर. मुळात तसा असेल तर मग तशा गोष्टी बॅकटेस्ट तुम्ही करून बघितल्यात का? तुमचा प्लॅन काय आहे? तुम्ही लॉंग टर्म आहात, शॉर्ट टर्म आहात, तुम्ही इंट्राडे करताय तर का करताय बेसिकली? राईट. सेकंड आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, राईट, इज स्टॉक मार्केट युअर फुल टाईम प्रोफेशन? ओके, हे तुमचं फुल टाईम प्रोफेशन आहे का? उत्तर आहे असं असेल तर मग त्या तऱ्हेने लागणारं कॅपिटल किंवा त्या गोष्टी तुमच्याकडे अस्तित्वात असतील किंवा तुम्हाला करायची इच्छा असेल, देन कॉन्टॅक्ट मी. मी तुम्हाला सांगेन काय तुमच्याकडे गोष्टी आहेत आत्ता, तुमचा माइंडसेट कसा आहे, बोलेन तुमच्याबरोबर आणि तुम्हाला सांगेन की ओके यू आर एलिजिबल, तुम्ही इथे ह्याचा विचार करू शकता. पण जर तुम्ही आत्ता 35, 30, 25 असा 40 अशा वयाचे असाल आणि तुम्ही मध्येच ऑफिसची मीटिंग एका साईडला आणि एका साईडला तुम्ही काहीतरी ट्रेड टाकताय आणि तुम्ही स्वतः जर ट्रेडर समजताय तुम्ही आणि तुम्हाला जर याच्यात फायनान्शियल फ्रीडम कुठेतरी दिसतंय, देन तुम्ही फार चुकीचा पाथ पकडलेला आहे. तुम्ही ना तुमच्या कामावर ना करिअरवर लक्ष केंद्रित करतात, ना तुम्ही तुमच्या ट्रेडिंगवर करताय. ट्रेडिंग असं नाही होत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जो पार्ट ट्रेडिंगचा बघताय त्याच्या मागे लोकांची, जे खरंच फोटोशॉपवाले नाही म्हणते मी, जे रिअल ट्रेडर म्हणतोय, जे 20, 30, 40% आसपास रिटर्न त्यांचा ॲन्युअली असतो, अशा ट्रेडर्सबद्दल बोलतोय मी. त्यांच्यामध्ये पण 20-20, 30-30 वर्षाचा पेशन्स आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी काय म्हणतात ते जॉब्स असा सोडून लगेच स्टॉक मार्केटमध्ये नाही आलेत. ते हळूहळू करत करत त्यांचं बाकीचं सुटून गेलं. ते म्हणतात ना, नोकरी छोडणी नाही आहे, नोकरी छूट जानी आहे आपकी. ती सुटेल ते तुम्हाला आपोआप कळेल की आता मला गरज राहिलीच नाही, कारण तुमची गोल्स कम्प्लीट व्हायला लागल्यावर तुम्हाला आपोआप कळेल की आता आपल्याला रिटायर व्हायची वेळ आलेली आपली. हे तुम्हाला तुमचा फंड सांगेल. तुमच्या डोक्यात काय चाललं याच्याशी काही घेणं देणं नाही जोपर्यंत तुमचं बँकेतलं अकाउंट त्या अमाऊंटवर पोचलेलं नाही आहे. राईट. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आधी तुम्हाला आधी हा प्रश्न विचारला पाहिजे की मला स्टॉक मार्केट माझं फुल टाईम प्रोफेशन आहे का? जर आहे तर वेगळ्या म्हणजे तऱ्हेने विचार करावा लागेल. जर नसेल तर वेगळ्या तऱ्हेने विचार करावा लागेल, जे आत्ता मी करतोय या टाईपचं, आणि मी वेळ वाया घालवतो. यू आर जस्ट वेस्टिंग युअर टाईम. कोणाशी मी बोलत होतो? आय थिंक अवधूतशीच मी बोलत होतो. राईट. पीपल आर वेस्टिंग देअर टाईम डिस्कसिंग अबाउट स्टॉक मार्केट 24/7 बाय होल्डिंग 1 lakh इन देअर डीमॅट अकाउंट. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. 1 लाखाच्या कॅपिटलवर 24 तास चर्चा करण्यासारखं स्टॉक मार्केट नाही आहे. तो बफे पण एवढा वेळ चर्चा करत नसेल की ह्याला यूट्यूब बघा, त्या ऑप्शन सेलरला फॉलो करा, त्याच्या गोष्टी करा. गरजच मुळात नाही आहे सगळ्या गोष्टींची. आर यू करंटली इन लॉस? ओके. प्रसन्न, मला एक ऍड करावंसं वाटतं ह्याच्यात. म्हणजे मला स्पेसिफिक, मला तुझा क्लास केल्यानंतर मला एक साधा अनुभव आला. सगळ्यात पहिले ना, स्टॉप वॉचिंग दिस न्यूज चॅनल. दुसरी गोष्ट, स्टॉप वॉचिंग ट्विटर हँडलर्स आणि युट्यूबचे ते बकवास व्हिडिओज स्टॉप करावा, हे करणं. तिसरी गोष्ट, सकाळी की हा न्यूज चॅनलला तर मी कन्सिडर पण करत नाहीये, माहिती हा, म्हणजे काही अर्थच नाहीये त्यांना. यू कॅन ट्रेड कॉन्ट्रा टू न्यूज चॅनल्स, ही एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. याच्यात तर तुमचे 400% विकली बनू शकतात कदाचित, की जो न्यूज चॅनलला बाय सांगितलं की आपण सेल करून टाकायचा, त्यांनी सेल सांगितलं की बाय करायचं. दॅट इज अ रिअली गुड स्ट्रॅटेजी. ऍक्च्युली ते करायचं. आणि मला तर सांगतो ना, मला मध्यंतरी प्रसन्न एक हे करत होता, ऑफलाईन मार्केट ही स्ट्रॅटेजी सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे ना, थोडं पण पॅनिक व्हायला होत नाही. नाहीच होणार, तुला होणारच बिलकुल नाही. पॅनिक व्हायला तर अजिबात. बघायचंच नाही मार्केट. आपण आपलं जे टेक्निकल चार्ट प्रमाणे जे आपल्याला टार्गेट्स वाचतात तिकडे तुमचे जी काही रिक्वायरमेंट आहे तेवढ्या अमाऊंट सेल बाईंग करून ठेवायचं, बस बस सोडून द्यायचं, बस दॅट्स इट. काही नाही होत.
सो एकदम विदाउट पॅनिक सगळं प्रॉफिट होतं. एक्झॅक्टली का, कारण की यू आर डुईंग युअर जॉब. तुला नोकरी धंदा तुम्ही करताय, तुम्ही स्टॉक मार्केट नोकरी धंदा सोडून जर तुम्ही PNL सतत बघताय, देन इट्स नॉट अ गुड हॅबिट. ठीक आहे, तर लेट्स अंडरस्टँड द स्टॉक मार्केट नाव. ठीक आहे, तुम्हाला ते पॅटर्न कळला पाहिजे आपण कशात येतोय. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे इंट्राडे. इंट्राडे इज अ फुल टाईम प्रोफेशन. ओके, म्हणजे इथेच पहिला मुद्दा बाद झाला. तर तुम्ही इंट्राडे करताय आणि तुमचं जर फुल टाईम प्रोफेशन नाही आहे, देन यू विल लूज. डेफिनेटली यू विल लूज इन अ लॉंग रन. तुम्हाला आज 4-5 हजार प्रॉफिट होते, उद्या परवा 10-15 हजार लॉस होणार, परत तुम्हाला 2-3 हजार प्रॉफिट होणार, परवा 20 हजार लॉस होणार तुम्हाला. हे लिहून घ्या. अँड इफ यू आर डुईंग इन FNO, एक्सपोजर टू FNO जर तुमचं असेल आणि तुमचं कॅपिटल जर 1 लाख रुपये असेल, देन यू आर डेड. तुम्हाला परत ती विहीर भरावी लागेल, वेगळं कुठून तरी कॅपिटल आणून टाकावं लागेल, आणि हे नेव्हर एंडिंग आहे. जसं आजचा सकाळचा स्क्रीनशॉट होता तो, बरोबर. हे असं तुम्हाला तुमच्यावर वेळ नको यायला हवी असेल, त्याच्यासाठी आजचा मीट आहे. इंट्राडेमध्ये जास्त फॅसिनेटिंग काय असतं, हाय रिवॉर्ड. बरोबर, ही एकच गोष्ट इंट्राडेला खेचून आणते की हाय रिवॉर्ड असतात, बट त्याच्या पुढचे हाय रिस्क हे फार कमी लोक बघतात. ओके, हाय रिवॉर्ड असाच येत नाही, यू हॅव टू यूज लिव्हरेज. बरोबर, जर तुम्हाला तुमच्याकडे 100 शेअर घ्यायचीच कॅपॅसिटी असेल SBIची, तुमच्या कॅशवर एवढंच अकाउंट असेल तुमचं, ठीक आहे, 400 रुपयाचा एक शेअर आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त 100 शेअर त्याचे घेऊ शकता. ओके, 40,000 50,000 तुमच्या कॅपिटलमध्ये. पण ब्रोकर तुम्हाला आता मार्जिन बंद केलं आहे, पण आधी ब्रोकर तुम्हाला जवळजवळ 1000 ते 3000 शेअर्स इझिली या कॅपिटलवर इंट्राडे मार्जिनवर ट्रेड करायला द्यायचा, जे आता बंद केलं आहे. मग काय करायचे लोक की 3000 शेअर मिळतात ना, मग लोकांना स्वप्न पडायचे, अरे SBI तर काय 2-3 रुपये इझिली हलतो दिवसभरात, म्हणजे काय 9000. तेच गणित, 400% रिटर्न म्हणजे 9000, म्हणजे मला मिळाले महिन्याचं किती, 9000 × 30, सोपा हिशोब, किंवा 20 वॉटेवर. मग वर्षाला किती, मग 5 वर्षाला किती, 10. म्हणजे लोक, आपण काय करतो, आपण स्वप्न फटाफट, ब्रेन एक्सपर्ट आहे कॅल्क्युलेट करणार, की 3 रुपये तर मला मुवमेंट SBI आरामात देतो दिवसभरात, मग यूज करा लेवरेज. ठीक आहे, हे तर कॅशची झाली, हा तरी बाबा ठीक आहे. अजून FNO फ्युचर विचार केले, त्याचे तर भयंकर मोठे लॉट असतात त्याच्यामध्ये. स्क्रीन टाईम रिक्वायर्ड. ओके, जर आपण फायनान्शियल फ्रीडमच्या जर गोष्टी करतोय, मग स्क्रीन टाईम कुठे आला, इथे कुठे तुम्हाला फ्रीडम मिळतं आहे, राईट. दिस इज नॉट अ फ्रीडम. मग तुम्ही नोकरी करताना पण तुम्ही स्क्रीन समोरच बसताय, पण त्याच्यात कन्फर्म पगार तरी येतोय. 4 दिवस आजारी पडला तरी 30 तारखेला बँकेत पगार येणार आहे तुमच्या. इथे होणार आहे का तसं, राईट. स्ट्रेस मॅनेजमेंट आणि हेल्थ इश्यूज, इंट्राडे प्लेयर कुठल्याही ट्विटरवरचे पण घ्या तुम्ही, सगळ्यांना हाय डायबिटीज आहे दिवसभर बसून असल्यामुळे, किंवा त्याच पैसा हाच एक विषय डोक्यात असल्यामुळे बाकी काही ॲक्टिव्हिटी त्यांच्या नसतात, बिकॉज दे हॅव टू बी, त्याच्यामध्येच त्यांचं सगळं जग आहे. बरोबर, आपलं तसं नाही आहे. ओके, इफ यू हॅव फॅमिली किंवा तुमचं बाकीचं प्रोफेशन असेल, ते खूप अफेक्ट होऊ शकतं इंट्राडेचं जर तुम्हाला व्यसन लागलं असेल तर. अँड इट इज अ ॲडिक्शन, इट इज नॉट अ बिझनेस एनिमोर. जर तुम्ही ऑलरेडी या चक्रात अडकलेला आहे, तर देर इज नो मोर बिझनेस ना, राईट. आफ्टर मार्केट त्याच्यात स्टडी करावा लागतो, मध्ये मुळात स्टडीचाच पत्ता नसतो. तुम्ही 9:15 वाजता मार्केट उघडून इंट्राडेवाले बघतात, आता काय करायचं, अरे त्याने काय केलं आहे बघूया ट्विटरवर, ओके हा ट्रेड घेतला आहे, मग मी पण हा ट्रेड घेणार. पण तो घेऊन त्याची जवळजवळ 5-10 मिनटं झालेली असतात, फास्टेस्ट. जरी तुम्ही त्याची पेड मेंबरशिप घेतली असेल तरी पण इंट्राडेमध्ये 2-2 मिनटावर पण पूर्ण निर्णय बदलू शकतात, राईट. पॅसिव्ह इन्कम, इंट्राडे जे प्लेयर असतात त्यांना पॅसिव्ह इन्कम ठेवावंच लागतं. नुसतं इंट्राडे करून ते पैसे नाही मिळवत. दे सेल देअर कोर्सेस, दे सेल देअर बुक्स, दे सेल देअर पेड सर्व्हिसेस, एव्हरीथिंग दे सेल, दे हॅव टू. किंवा त्यांचं एक तर फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकअप तरी चांगला असेल, त्यांचा पार्टनर वर्किंग असेल, वॉट एव्हर, राईट. किंवा सेकंड थिंग, दे हॅव अ ह्यूज कॅपिटल. बरोबर, असं कॅपिटल त्यांच्याकडे असेल की त्यांनी त्या कॅपिटलच्या 30% जरी रिटर्न मिळवले तरी त्यांच्या वर्षाचं खर्च निघत आहे. म्हणजे समजा माझा वर्षाचा खर्च हा 5 लाख रुपये असेल, ओके, राईट. त्याच्यात 3 पट पैसे माझ्याकडे कॅपिटलवर असले पाहिजेत, पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे जवळजवळ 20 लाख रुपये, 20 लाखाच्या वर माझ्याकडे जर कॅपिटल असेल तर मी विचार करू शकतो 5 लाख कमवायचं. ते त्यांच्याकडे असेल, तुमच्याकडे 20 लाख कॅपिटल आहे का, पहिली गोष्ट म्हणजे. मग इंट्राडे नाही करायचं, सोपा हिशोब आहे. आपल्या सॅलरीच्या
म्हणजे जेवढी आपली सॅलरी आहे त्याच्या 3x किंवा मॅक्स टू मॅक्स 5x तुमच्याकडे कॅपिटल असेल तर इंट्राडेचा विचार करा. 2x रिझर्वसाठी आणि 3x तुमच्या ट्रेडिंगसाठी. रिझर्व का? कारण की कधी लॉस होऊ शकतात, काही होऊ शकतं. देन यू हॅव टू सर्वाईव्ह. करेक्ट. हेच रिक्वायर प्लॅन, मनी मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आहे का? ओके. त्याच्या मागे तुम्हाला ह्यूज स्टॉक मार्केट एक्सपिरियन्स आहे का? आजकाल 2 वर्ष झाली नाही स्टॉक मार्केटमध्ये. लोक बरेच काय काय ग्रुप्स काढतात, लोक बरेच काय काय स्वतःला कोण कोण समजायला लागतात ऑप्शन ट्रेडिंग करून. ओके. हे किती लाँग रनमध्ये चालेल त्याचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवलं आहे कंपाऊंडमध्ये. जर असं प्रॉफिट व्हायला लागलं तर मग कोणालाच बिझनेस करायची खरं तर काही गरज नाही आहे. राईट. एक्सपोजर टू FNO. इंट्राडेवाल्यांना एक्सपोजर FNOसाठी ठेवावंच लागतं, कारण की त्यांना तेवढ्या मार्जिनवर ट्रेड करावं लागतं. दे कांट ट्रेड विदाऊट लिव्हरेज. मग त्यांना तेवढं कॅपिटल हवं असेल. ज्यांच्याकडे तेवढं कॅपिटल नसतं ते फेक लेजर, म्हणजे इथे तर आता कॅपिटल मिळत नाही आहे, बरोबर. लिव्हरेज आता कॅशवर बंद केलं आहे. मग ऑप्शनमध्ये ट्रेड करा. फ्युचरचा लॉट घ्या. 2.5-3 लाखात तुम्हाला 8 ते 9 लाखाचा माल तुम्हाला ट्रेड करायला मिळतो. मग फ्युचर करा वॉटर. ह्याच्यानंतर येतो स्विंग ट्रेड्स. ओके. ही बेसिकली माझ्या स्टाईलची थोडंसं ट्रेडिंग आता. ह्याच्यामध्ये काय येतं, दिस इज अ पार्ट टाईम प्रोफेशन. इट इज नॉट अ फुल टाईम प्रोफेशन. ओके. तुम्ही साईडला तुमचा जॉब सुरू आहे, कारण की याला स्क्रीन टाईम नाही आहे. नो स्क्रीन टाईम रिक्वायर्ड. ॲज मंदार सेड की ऑफलाईन कम्प्लीट आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती कम्प्लीट ऑफलाईन आहे. याच्यामध्ये आफ्टर मार्केट स्टडी नक्की आहे, पण तो तुमचा पार्ट टाईममध्ये काय येतो, कारण की तुमचा जॉब झाल्यावर तुमच्याकडे तो संध्याकाळचा वेळ आहे, त्यावेळी तुम्ही मार्केट स्टडी करणार आहात. ॲक्च्युअल मार्केटमध्ये तुम्ही तुमचं काम करणार आहात. तुमचा जे कॅपिटल आहे ते तुमच्यासाठी काम करणार आहे. यू डोंट हॅव टू सीट ऑन दिस स्क्रीन अँड सी द ट्रेड्स. गरजच नाही आहे. स्टॉप लॉस लावला, टार्गेट लावला, विषय संपला. ह्याच्यामध्ये काय होतं, मॉडरेट रिवॉर्ड आणि मॉडरेट रिस्क. ठीक आहे. कारण की स्टॉप लॉस पण लावावेच लागणार आहे, तर थोडीसं एक रिस्क एलिमेंट त्याच्यात असणार आहे, जो की मार्केटचा पार्ट आहे. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ दी गेम. स्टॉक मार्केट हा रिस्क बरोबरच येतो. ठीक आहे. सो मॉडरेट रिवॉर्ड, मॉडरेट रिस्क, नो लिव्हरेज. ह्याच्यामध्ये जेवढी तुमच्याकडे कॅश असेल तेवढेच तुम्ही ट्रेड करू शकता, कारण की आपण FNO करणार नाही आहोत त्याच्यामध्ये. सो यू डोंट हॅव एनी चान्स की तुम्हाला ब्रोकर एका दिवसाचंच इंट्राडेलाच मार्जिन देऊ शकतो. तो पोझिशनल मार्जिन नाही देऊ शकतो तुम्हाला. नो स्क्रीन टाईम रिक्वायर्ड. ठीक आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट, हेल्थ इश्यू ह्याच्यातून आउट ऑफ क्वेश्चन झाले, कारण की आपण प्रॉपर मनी मॅनेजमेंटने काम करतो, त्यामुळे हे 2 तर इश्यू कधीच होत नाही. ओके. यू कॅन डू इट विथ युअर जॉब रिक्वायर्ड. बरोबर. तुम्ही तुमच्या जॉब बरोबर हे करू शकताय, कारण की का, जर तुम्ही आठवडी ट्रेड करताय तुम्हाला फक्त शुक्रवारी ट्रेड घ्यायचं आहे, संपला विषय. तुम्ही मंथली ट्रेड घेताय, मंथली टाईम, एकदा महिन्यातून तुम्हाला तुमची लेवल आली, ट्रेड टाकायचा, विसरून जायचं. आणि आता GTT ऑर्डर झिरोदाने इतकी चांगली काढली आहे, यू कॅन प्लेस एव्हरीथिंग इन अ सिंगल ऑर्डर. बाय केल्यावर तुम्ही टार्गेट पण लावू शकता आणि ॲट द सेम टाईम तुम्ही स्टॉप लॉस पण लावू शकता. आता तर मी स्ट्रॅटेजी पण बदलली आहे. आता नो स्टॉप लॉस. पोझिशनच फक्त 5% घ्यायची ओव्हरऑल कॅपिटलच्या. हाच तुमचा स्टॉप लॉस. म्हणजे फक्त तुमचं टार्गेटच येणार आहे. तो स्टॉक 0 झाला तर तुमचे 5% जास्तीत जास्त तुम्हाला नुकसान आहे. म्हणजे ॲट अ टाईम तुमचे 20 ट्रेड सुरू राहतात. सिम्पल. इतकी लो रिस्क स्विंग ट्रेडमध्ये मिळाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला मार्केट स्टडी आणि तुम्हाला प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे कुठे काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. हे झाले स्विंग ट्रेड. ओके. थर्ड पार्ट टू इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टिंगचा प्रोफेशनशी काही संबंध नाही आहे. इन्व्हेस्टिंग हे तुमचं सेविंग्समधून होणार आहे. ह्याचा अर्थ सेविंग्स फ्रॉम दी अदर प्रोफेशन. राईट. तुम्ही जे नोकरी करताय ह्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही इन्व्हेस्ट करताय चांगल्या स्टॉक्समध्ये, ते तुमच्या सॅलरीमधून येणार आहेत. तुम्ही इंडेक्स फंडला टाका, तुम्ही चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करा, बरोबर. लो रिस्क. लाँग टाईमला ह्याला रिस्क फार कमी आहे. ठीक आहे. बिकॉज यू आर लिमिटिंग युअर रिस्क नाव. तुम्ही बाकी सगळं तुमचं खर्च मॅनेज करताय, जे काही सेविंग्सला तुम्ही अलॉट केला आहे कोटा, तेवढेच तुम्ही इन्व्हेस्ट करताय. राईट. नो लिव्हरेजचा तर काही प्रश्नच येत नाही. स्क्रीन टाईमचा तर अजिबात प्रश्न येत नाही. स्ट्रेस मॅनेजमेंट, हेल्थ इश्यू आउट ऑफ द बॉक्स. आफ्टर मार्केट स्टडी येस. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला फंडामेंटल स्टडी जास्त करावे लागतात. चार्ट स्टडी पण तेवढेच गरजेचे आहेत, पण ते तुम्हाला रोज करायची गरज नाही. यू कॅन सिट आरामसे. महिन्याला एकदा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बघा, आठवड्याला बघा हवं तर, किंवा 1 महिना 6 महिन्यांनी, वर्षभराने रिशफल करा, नो प्रॉब्लेम. राईट.
यू कॅन डू इट विथ युअर जॉब रिक्वायर्ड. सेम हा जसं स्विंग ट्रेडिंगचा होता, म्हणजे स्विंग ट्रेडिंग इज अ हायब्रिड ऑफ इंट्राडे आणि इन्व्हेस्टमेंट. काही लोकांना इन्व्हेस्टमेंट बोरिंग वाटतं आणि इंट्राडे त्यांना खूप हाय देतं. ह्याचं मिक्सचर जे आहे ते स्विंग ट्रेडिंग आहे बेसिकली. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची सिक्युरिटी हे देतं आणि इंट्राडे सारखी थोडीशी मजा तुम्हाला ट्रेडमध्ये देतं. बोथ वेज. ओके. पण ह्याला तुम्ही टेक्निकली खूप साऊंड पाहिजे. ह्याला चालून जाईल. तुम्हाला इन्व्हेस्टच करायचे. मार्केट हे म्हणजे काय म्हणतात ते, काही वर्षांनी हे वरच जाणार आहे. इंडेक्स म्हणलं तुम्ही फंड आत्तापासून इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, आज निफ्टी किती 18,000 आहे, 17,500, 30,000 होणारच आहे तो. राईट. इन्फ्लेशन जशी वाढणार आहे तसं इन्व्हेस्टमेंट तुमच्या वाढत जाणारच आहेत चांगल्या स्टॉक्समधल्या किंवा इंडेक्स फंड. स्पेसिफिकली स्टॉक्स आता म्हणत नाही मी, इंडेक्स फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलेत निफ्टीमध्ये, तुमचं निफ्टी 30,000ला जाणारच आहे. 30,000 50,000 वॉट एव्हर 20 वर्षांनी. ती इथे तुम्हाला ते थ्रिल जे इंट्राडेचं हवं असेल जर, तर ते स्विंग ट्रेडिंगमध्ये पुरेपूर मिळतं आणि इट इज रिअली फन. प्रत्येक मार्केट सायकलमध्ये स्विंगवर खेळण्याची मजा वेगळी आहे. राईट. सो ही एक तुम्हाला इथे फन फॅक्टर इथे ॲड होतो. आणि बाकी तर तुम्हाला जे इन्व्हेस्टिंगचं जी जर्नी आहे ती तुम्हाला इनिशियली लगेच सुरू करायला हरकत नाही. इथे जसं भरपूर मार्केटचा एक्सपिरियन्स लागतो इंट्राडे करायला किंवा स्विंग ट्रेडिंग करायला, तसा इन्व्हेस्टिंगला नाही आहे. तुम्ही आत्ता कॉलेज पास आउट असाल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत लोन्समध्ये अडकलेले असाल आणि आत्ता विचार करताय स्टॉक मार्केटमध्ये एंटर करायचा, एनी डे इज अ बेटर डे टू एंटर इन अ इन्व्हेस्टमेंट झोन. तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता राईट फ्रॉम दी डे वन. ठीक आहे. दिस इज अ बेनिफिट ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. सो आत्ता आपल्याला ह्याच्यात बघायला हवं की आपण कुठे बसतोय या सगळ्या ह्याच्यामध्ये. राईट. तुम्हाला हे करायचं आहे का? इट इज रिअली नेसेसरी. बरोबर. ओके. दिस इज फिनिक्स ट्रेडर्स कोट. इन स्टॉक मार्केट यू आर ट्रेडिंग युअर इमोशन्स नॉट मनी. काय अर्थ झाला याचा? मनी तर लागतोच बरोबर ट्रेड करायला, पण जर SBI 420 रुपयाला एखाद्याला बाय वाटतोय, तोच एखाद्याला सेलही वाटतोय ना. मीन्स वॉट? दे आर ट्रेडिंग देअर इमोशन्स नॉट मनी, और मनी विल बी अ सेकंडरी. पहिले इमोशन येते त्याच्यात की मला हा विकायचं आहे, ह्याला वाटतं मला घ्यायचं आहे. सो हाऊ मेनी पीपल थिंक अबाउट दिस फॅक्टर, ई फॅक्टर. एव्हरीवन विल थिंक दॅट माझ्याकडे पैसे आले तर मी एवढा ट्रेड करीन, माझ्याकडे तेवढे पैसे आले तर मी ट्रेड करीन. नो डाऊट पैसे आल्यावर कॅपिटल तुमचं वाढेल, बट तुमच्या इमोशन्सवर तर तुमचा कंट्रोल नसेल आणि जर तुम्ही वाकडे तिकडे ट्रेड घ्यायला सुरुवात केली तर त्याला वेळ नाही लागणार ते कॅपिटल पूर्ण रिकामं व्हायला. प्रत्येक क्षणाला आपल्याला कळलं पाहिजे की माझ्या इमोशन्स मी ट्रेड करतोय. आय एम नॉट ट्रेडिंग मनी. कारण की इथे स्टॉक मार्केटमध्ये कुठली असेट फिजिकली ट्रान्सफर नाही होत इकडून तिकडे. राईट. मी माझ्या गोडाऊनमधला माल, एवढी भाजी मी थोड्याशा होलसेल म्हणून रिटेलरवाल्याला एवढी भाजी दिली मी. इथे काय झालं, ॲक्च्युली माल फिजिकली ट्रान्सफर झाला. इथे काही होत नाही आहे तसं. यू आर जस्ट व्हर्च्युअली प्लेईंग, आणि ते प्लेईंग खूप धोकादायक होऊन जातं अशा वेळी, बिकॉज यू आर नॉट इन अ कंट्रोल ऑफ युअर इमोशन्स. राईट. इमोशन्स ट्रेड करतोय नेहमी लक्षात ठेवा. हिअर इट ऑल डिपेंड्स हाऊ इमोशनली स्ट्रॉंग यू आर, देन हाऊ मच मनी यू हॅव. बरोबर. की तुम्ही इमोशनली किती स्ट्रॉंग आहात किंवा ते तुमचं कॅपिटल असलं पाहिजे पहिलं तरी. तुम्ही त्याच्यावर भर दिला पाहिजे की माझ्या इमोशन्स करेक्ट असल्या पाहिजेत, ग्रीड नसली पाहिजे, मी रिअलिस्टिक टार्गेट्स, रिअलिस्टिक गोल्स ठेवली पाहिजेत, किंवा मला माहिती असलं पाहिजे की रिअलिझम काय आहे. ओके. उगाचच काहीतरी स्वप्न कोणतरी दाखवतं आहे आणि 400%, 500% रिटर्न्स, इट इज ऑल इल्युजन. आज तुम्हाला निफ्टीमध्ये 6-7 हजार एकाच दिवशी मिळाले, तुम्ही इतक्या आनंदात असता तुमचा दिवस. तुम्ही सगळ्यांना स्क्रीनशॉट काढून पाठवता. बरोबर. तुम्ही ग्रुप्सवर असाल, अरे मी आज 6,000 कमवले, बेस्ट झालं, सगळेजण वावा करतात, झालं, तो दिवस झाला. 2-3 दिवसांनी तुमचा 12,000 लॉस होतो, त्याच्यामध्ये तुम्ही गप्प बसता. तो स्क्रीनशॉट नाही कोणाला पाठवत तुम्ही. आय एम शुअर एव्हरीवन डज दिस. आत्ता किंवा आधी करून झालेलं आहे सगळ्यांचं. सो इथे इमोशनली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात तेच डिसाईड करतं की तुम्हाला पैसा मिळणार की नाही मिळणार. तुमच्याकडे किती कॅपिटल आहे, इट्स हार्डली मॅटर. आणि अमाऊंटवर नका जाऊ. हे दिसतात ना 5 लाख, 1,77,000, 50,000, ही अमाऊंट झाली. आपल्याला पर्सेंट नाही कळत आहेत त्यांचे किती पर्सेंट. कदाचित फक्त ते 2% पण असू शकतात.
50,000 हे फक्त 2% असू शकतात, जे की आपण पण ट्रेडिंग करतो पण आपल्याला 50च रुपये मिळतात, किंवा आपल्याला 150 रुपये मिळाले असतील तर आपण त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम केलं ॲक्च्युली, आपल्याला तिप्पट रिटर्न मिळालं. फक्त त्यांचं कॅपिटल एवढं मॅसिव्ह आहे की त्याच्यासमोर 2% पण 50,000 हे आपल्या 150 रुपयाच्या कायच्या काय आपल्याला वर वाटतं, राईट. इफ यू अर्न 35,000 ऑन 1 lakh, दॅट विल बी अ 35% पर ॲनम. इट इज अ रिअली अ एक्सलंट रिटर्न्स. पण कोणतरी येऊन 2 लाख रुपयाचा स्क्रीनशॉट टाकून जातं आणि तुमचा मूड खराब होतो. अरे पण त्याचं कॅपिटल 20 लाख आहे, म्हणजे तुम्ही जास्त चांगलं काम करताय, तुम्हाला कळतंय का पहिली गोष्ट म्हणजे. इट्स ऑल अबाउट कॅपिटल अँड इट्स ऑल अबाउट पर्सेंट, हाऊ मेनी पर्सेंट यू आर अर्निंग. तुम्ही जर तुमचं कॅपिटल कमी आहे तर रिटर्न्स पण कमीच असणार आहेत त्याच्यातले. इट्स नथिंग बॅड अबाउट दॅट. प्रॉब्लेम होतो की ते ड्रॅग होत जातं सतत. मी म्हटलं तसं की इट्स अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. स्टॉक मार्केट हा एक मोठा बिझनेस झाला आहे. ॲक्च्युली ट्रेडिंगच्या बाहेरचा हा वेगळा बिझनेस आहे. लोकांना अट्रॅक्ट करायचा, लोकांना ट्रेड भरपूर करवण्याचा, ज्याने सगळ्यांचाच फायदा आहे. मोठ्या प्लेअरचा फायदा आहे, त्याने स्टॉक ब्रोकरचा फायदा आहे. यू कांट इमॅजिन झिरोदा काय ब्रोकरेज अर्न करत आहे. मॅसिव्ह वेड्यासारखं ब्रोकरेज अर्न करतात काही न करता. आणि आपण काय करतोय, आपण जेव्हा 100 रुपये मिळवतोय, आपलं त्यातलं ब्रोकरेज जाऊन आपल्या हातात काहीतरी येतात 80 रुपये. ओके, राईट. आपण जेव्हा लूज करतो तेव्हा आपले लूज होतात 120 रुपये. डायरेक्ट 40 रुपयाचा फरक पडतो सरळ सरळ. इथे रिस्क रिवॉर्ड, विन रेशो, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. हे छोटे छोटे स्लिपेजेस तुमच्या लक्षात पण नाही राहत. तुम्ही एकदा तुमचं झिरोदा अकाउंट काढून बघा काय स्थिती आहे त्याची. तुम्ही ब्रोकरेज किती दिलं. काही लोक कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल असतात, पण त्यांचा प्रॉब्लेम असा होतो ना, एकाने मला पाठवलेलं, त्याचा काहीतरी त्याने वर्षाला 25,000 काहीतरी प्रॉफिटमध्ये होता तो, आणि तो कॅशवरच काम करायचा. मी तिचा ब्रोकरेजचा कॉलम बघितला, ब्रोकरेज काहीतरी 1,30,000 होतं त्याचं. अरे म्हटलं काय कुठे काय ट्रेड केलंस तू म्हणजे झिरोदासाठी काम करतोस का, ते त्यांनी तुला सॅलरी वगैरे देतात का, हे काय ब्रोकरेज आहे. नाही तरी मी स्कॅल्पिंग करतो. म्हटलं स्कॅल्पिंग असं करतात, कोणी सांगितलं तुला या प्रकारे स्कॅल्पिंग करतात. तो म्हणतो अरे मला एंड ऑफ द डे मला प्रॉफिट झाला आहे ना, मी मग ब्रोकरेजचा का विचार करू. हाच आता त्याला पुढच्या वर्षी समजा लॉस झाला तर त्याच्या सिस्टीमने जर लॉस झाला समजा, तर तो काय असेल. जरी शून्य जरी इथे मी पकडलं, म्हणजे तो ब्रेक इव्हन मध्ये निघाला तरी -1,30,000 त्याचा लॉस असेल दुसऱ्या वर्षीला स्ट्रेट अवे. हे सगळं ब्रोकरेज त्याच्या अंगावर येईल इकडे. तो ब्रोकरेज आपण किती देतोय ते क्वांटिटी कळायला हवी, आपण किती क्वांटिटी ट्रेड करतो त्याच्यावर, राईट. नाव कम्स टू बर्कशायर्स, ह्याची बफेची कंपनी. आता रिटर्न्स बघा बफेच्या कंपनीचे, ठीक आहे. 1977 पासून ते 2020 हा लेटेस्ट डेटा काढला आहे. एकच वर्ष त्याला काहीतरी 100च्या वर त्यांनी रिटर्न मिळालेत त्याच्या कंपनीला. ओके, त्याच्यातही 2000 मी म्हणेन की इथपर्यंत 2000 पर्यंत त्याला चांगले रिटर्न मिळाले. इथेही त्याला ड्रॉडाऊन एक वर्ष झालेला आहे, इथे त्याला 14%, 5%, पण त्याला चांगले टक्के तरी किमान मिळालेले होते. जसं त्याचं कॅपिटल वाढलं, त्यांनी काय केलं, त्यांनी रिस्क कंट्रोल केली. रिस्क कंट्रोल केल्यावर काय होतं, रिवॉर्ड्स पण कंट्रोल होतात त्यांचे. पण त्यांना आता कंट्रोल रिवॉर्डचं पडलेलीच नाही आहे. 24%, 20%, त्यांची एवढी अमाऊंट ह्यूज आहे. जसं मी म्हटलं मगाशी की 2% पण 20 लाखावर भरपूर होतात. सो दो डे फेसेस ड्रॉडाऊन इन अ मल्टिपल इयर्स. ॲव्हरेज त्याचा आज 21-22% रिटर्न आहेत त्यांचे ॲन्युअली CAGR. अँड ही इज अ रिचेस्ट इन्व्हेस्टर इन द वर्ल्ड. जर तो या प्रकारचे रिटर्न क्या कन्सिस्टंटली काढतोय, देन 400 वीकली हे कोण आहेत लोक. नाउ दीस आर दी रिचेस्ट इन्व्हेस्टर, ठीक आहे. ह्या सगळ्यांचा कंपाऊंड ॲन्युअल रिटर्न CAGR म्हणून सगळ्यात हायेस्ट कोणाचा काय काय, ठीक आहे. ही काही फेमस नावं आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. 120%, 19 वर्ष कंपाऊंडिंग केलेलं या माणसाने 120%. म्हणजे विचार करा, कंपाऊंडिंग ॲन्युअल रिटर्न येते वर्षांमध्ये. ह्याच्यामध्ये वॉरन बफे कुठे आहे, इथे कुठेतरी खाली कुठेतरी दिसेल तुम्हाला तो. मंगर इकडे कुठेतरी.
कुठे गेला बफे? मला दिसतोय का? सो इट मे बी इयर वॉरन बफे. हा किती खाली आहे लिस्टमध्ये किंवा मिडलला आहे लिस्टच्या, हा बरोबर. आता ह्याच्यापेक्षाही चांगले रिटर्न लोकांनी काढलेले आहेत. CAGR 60%, हे वर्षाचे 60% आहेत ना, वीकली 400 नाही आहे. तिचं 40%, 38%, या लोकांची सगळ्यांची इथे नावं आहेत. पण मग वॉरेन बफे हा श्रीमंत काय आहे वर्षातला? ह्याचं सिक्रेट याच्यात आहे. T = टाईम इज कंपाऊंडिंग ॲट अराउंड फॉर 54 years. हे जी कोणीच केलं नाही आहे. हा इथे एक आहे 49 वर्षावाला, आणि ह्याचा मंगर जो आहे तो नंतर जॉईन झाला याला. बट वॉरेन बफेने 54 वर्ष कंपाऊंड केलं या रेटने कन्सिस्टंटली. ॲव्हरेज रेट आहे अर्थात, फक्त 23%. म्हणजे आपण जर वर्षाला 30% जरी रिटर्न काढत असलो ना, दॅट विल बी अ मॅसिव्ह रिटर्न. जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय ना, देन यू आर रिअली डुईंग अ गुड जॉब बाय अचिव्हिंग 30% रिटर्न्स. ॲक्च्युली यू आर डुईंग अ गुड जॉब. कुठल्या असेट एवढं देणार आहे? परवाच कोणातरी याचा झुंझुनवालाचा पण एक इंटरव्ह्यू बघितला मी. त्यात पण तो तेच म्हणतो की ट्रेडिंग अलग आहे, इन्वेस्टिंग अलग है. ट्रेडिंग कैपिटल लाने के लिए ट्रेड करना पड़ता है. ठीक है, ट्रेडिंगला त्याने नाही म्हटलं आहे. ट्रेडिंगला त्याने काय सांगितलं आहे, कॅपिटल लाने के लिए ट्रेड करना पड़ता है, बट वेल्थ क्रिएट ये सिर्फ इन्वेस्टिंग से होता है. ओके, म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली राईट, की ट्रेडिंगने वेल्थ बनत नाही. ओके, ट्रेडिंगने काय बनतं? ट्रेडिंगने वेल्थसाठी लागणारं कॅपिटल बनतं. ही एक गोष्ट सायलेंटली डोक्यात ठेवा. ठीक आहे, त्याच्यासाठी ट्रेडिंग हा वे एक आहे कॅपिटल क्रिएट करायचा. ओके, पण सगळ्यांसाठीच तो नसेल ना, राईट. सगळ्यांसाठीच तो कॅपिटल वे करायचा नाही आहे ट्रेड. सो सी दिस, ट्रेडिंग इज ऑप्शनल राईट, बट इन्व्हेस्टिंग इज मॅन्डेटरी. लोक उलटं करतात. इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओ फार कमी लोकांचे तुम्हाला दिसतील, ट्रेडिंगवर लोकांची चर्चा जास्त दिसते. दे फॉरगेट दॅट दे आर डुईंग जॉब. कॅपिटल त्यांना ट्रेडिंगमधून क्रिएट नाही करायचं आहे, ते विसरतात आणि सगळी रिस्क इथे लावतात. ट्रेडिंग कशाला आवश्यक आहे? कॅपिटल तर आहेच, बट जे फुल टाईम ट्रेडिंग करतायत त्यांना त्यांचं ब्रेड अँड बटर हवं ना, त्यांना फॉर अ लिव्हिंग. ते ट्रेड फॉर लिव्हिंग, करेक्ट. त्यांच्यासाठी ट्रेडिंग मॅन्डेटरी आहे आणि इन्व्हेस्टिंग पण मॅन्डेटरी आहे. फॉर देम इट इज अ बोथ मॅन्डेटरी, बिकॉज हे सगळं त्यांच्यासाठी एक करिअर आहे, राईट. बट अदर प्रोफेशनल जर असाल तर तुमचं कॅपिटल आणि तुमचं लिव्हिंग कम फ्रॉम युअर सॅलरी, राईट. हा तुमचा मेन सोर्स आहे. देन युअर फोकस शूड रेज युअर कॅपिटल. मग कॅपिटल कसं वाढेल? ते तुमच्या जॉबमध्ये तुम्ही जर लक्ष दिलं, तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस केले, वॉट एव्हर, तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमच्या फील्डमध्ये जर काही ग्रोथ करायचं असेल तर त्याच्यात ग्रोथ करा. डोंट वेस्ट युअर टाईम अँड एनर्जी हिअर. इट इज अ ऑप्शनल, इट इज मॅन्डेटरी. इन्व्हेस्टिंग मॅन्डेटरी आहे, ट्रेडिंग नाही आहे. कॅपिटल जमवायचं ते कुठूनही जमवू शकता तुम्ही. इथे अजून ट्रेडर काय करतात? ते त्यांच्या वेने चाललेत, बिकॉज त्यांचं सगळं ब्रेड अँड बटर ट्रेडिंग हेच असल्यामुळे त्यांना मी म्हटलं तसं पॅसिव्ह इन्कम त्यांना पण हवं आहे. सो ते काय करतात? ते बाकीचे वर्क पण करतात. ओके, यूट्यूबवरून इन्कम काढायला बघतात, ते कोच करतात, ते ब्लॉग लिहितात, ओके, ते बुक्स पब्लिश करतात चांगली चांगली, किंवा फायनान्शियल ॲडवाईस देत आहेत. ते कुठेतरी सेबीच्या पण परीक्षा देऊन वगैरे मग कुठल्या तरी NSE आणि या सगळ्या ह्याच्या पण ते काउन्सिलिंग करतात, बरोबर. त्यांचं ते काही ना काही ट्रेडिंग रिलेटेडच्या वर्ल्डमध्ये असतात. पण तुम्ही कशाला त्याची फोर्सफुली त्या वर्ल्डमध्ये जात आहे? तुमचं वर्ल्ड वेगळं आहे ना, तुमचं करिअर वेगळं आहे. इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगमध्ये तुम्ही गल्लत का करताय? पहिली गोष्ट, राईट. तुम्ही तुमच्या नोकरी किंवा तुमच्या बिझनेस, तो काय तुमचा बिझनेस आहे, त्याला ग्रो करायला बघा ना. तुम्ही ट्रेडिंगमध्ये काय येत आहे उगाचच्या उगाच, इन्व्हेस्टिंग सोडून. आणि ट्रेडिंग करायचं तर इंट्राडेवर आणि FNOवर कशाला येतं? तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा ना, त्याच्यात पण तुम्हाला भरपूर वेळ आहे.
आणि मुळात अभ्यास करावा लागतो, असं नाही होत. तुम्ही फक्त रँडमली काही ट्रेड घेतले तर नाही चालणार ते. खूप माइंडसेट वेगळा असतो ट्रेडिंगचा, राईट? हे बरंच मोठं मीथ आहे. ट्रेडिंग गिव्स फायनान्शियल इंडिपेंडन्स. नो, ओनली युअर सेव्हिंग्स गिव्स युअर फायनान्शियल फ्रीडम, नॉट ट्रेडिंग. ट्रेडिंग इज अ वे टू अर्न कॅपिटल फॉर युअर रिटायरमेंट, आणि ते कॅपिटल तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आणि मग त्या इन्व्हेस्टिंगच्या रिटर्नमधून तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळणार, राईट? ट्रेडिंग कुठून फायनान्शियल फ्रीडम इंडिपेंडन्स देतं? तुम्हाला त्याच्यासाठी दिवसभर रिसर्च करावा लागतो. तुम्हाला 9 ते 5, 9 ते 3 वॉटेवर ट्रेडिंग तुमची असतं, त्यावेळी तुम्हाला ट्रेड करावं लागतं. तुम्हाला आजारी पडून नाही चालत. तुम्हाला सुट्ट्या 30 नसतात ऑफिस तसं तिथे तसं, राईट? यू कॅन प्लॅन लिव्ज. त्या दिवशीचा बिझनेस गेला तर तेव्हाच तुमची मेजर टर्न गेली तर तुम्ही एक तर 5 ट्रेड समजा लूज केलेत, तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये आहे 5 ड्रॉ डाऊन, आणि नंतरचे 3 समजा तुमचे विनर्स येणार आहेत तुमचे, आणि त्या 3 विनर्सच्या दिवशी तुम्ही आजारी पडलात, गेले ते विनर्स समजा, आणि परत तुमचा ड्रॉ डाऊन सुरू झाला, राईट? सो ते काय करायचं आहे मग? सो ट्रेडिंग नॉट गिव्स यू फायनान्शियल फ्रीडम, ओनली युअर सेव्हिंग्स विल गिव्ह यू दॅट फ्रीडम. ट्रेडिंग इज अ वे टू अर्न मनी, ओके, नॉट द ओनली वे टू अर्न. हा फक्त एक वे आहे. ट्रेड हा एक मनी किंवा कॅपिटल अर्न करायचा. त्यामुळे जे काही आज त्या माणसाशी पण मी बोललो, त्याला पण सांगितलं की परत तुला मी सांगतोय की तुझ्याकडे आता काय ते 2-3 लाख रुपये उरलेत, सो कूल डाऊन, थांब जरा, मला कॉन्टॅक्ट कर, आपण वर्कआउट करू प्लॅन, आणि आपण परत काहीतरी करू शकतो. आय डोंट नो, म्हणजे तो मला अप्रोच करेल नाही करेल, आय डोंट, ठीक आहे? बट त्याला पण मी आज इन्व्हिटेशन पाठवलेलं होतं. आय डोंट नो तो आज जॉईन झाला आहे की नाही झाला आहे, मला नाही माहिती तो आज जॉईन झाला आहे की नाही, इथून समजणार पण नाही मला ते. बट ट्राय करेन मी. जर तो आणि मला परत फोन केला तर आय विल डेफिनेटली गाईड हिम की कसं प्रकारे काम करायचं असतं. सो येस, हे छोटं आपलं प्रेझेंटेशन आहे ते संपलं आहे. इट्स ऑल अबाउट सायकोलॉजी. त्यामुळे जरा परत तुम्ही एकदा तुमच्या स्टेटस किंवा तुमच्या ट्रेड्सचा जरा विचार करा, आणि काही परत प्रॉब्लेम असले, कधी काही मदत लागली तर मला मेसेज, माझा नंबर आहे तुमच्याकडे, सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाईम, ठीक आहे? ओकेच देन. काय तुमचे क्वेश्चन्स आहेत आत्ता? 5 मिनटं आहेत आपल्याकडे. नो, फक्त एवढं सांगायचं, बेक्टर्सचा झाला हे क्रेडिट, हो, काय त्यांनी बोलतात ते, डिव्हिडंड. भयंकर दिला ना त्यांनी, खूप कायच्या काय. हा, तब्बल बेक्टर. तब्बल ₹2.5 डिव्हिडंड दिले हो त्यांनी. हो, फारच, म्हणजे इतकं की बस माझे डोळे पाणावले, रडू आलं मला. येस 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 येस. एनिवेज, चलो देन, बाय बाय, भेटू. ओके, गुड नाईट. येस बाय द येस. वे, आजची मीटिंग बरोबर झाली हा, मीट वरती. हो, गुगल मीट बरोबर चाललंय माझे. हा, मच बेटर दॅन स्काईप. ओके, चालतं. ओके. चलो, बाय बाय.